तर मंडळी आपण थेट CSMTला जाऊया। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड उपस्थित आहेत। मोठ्या संख्येने खरं तर या ठिकाणी आंदोलक आपल्याला उपस्थित दिसतायत। गणेश, आपण बघतोय प्रचंड गर्दी आंदोलकांची छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती बघायला मिळते। अमित, आत्ताच नाही तर सकाळी 6 वाजल्यापासून ही जी गर्दी आहे ती आझाद मैदान परिसरात यायला सुरुवात झाली होती आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आत्ता देखील मोठ्या संख्येने जे आहेत ते मराठा आंदोलक आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली जाते, डफच्या तालावर ते नृत्य देखील करतायत। तर काही जे मराठा आंदोलक आहेत त्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर आझाद मैदानाला गेल्यानंतर या ठिकाणी आराम करताना दिसत आहेत। मात्र अनेक आंदोलक जे आहेत ते मुंबई आणि उपनगरांमध्ये राहणारे आंदोलक आहेत जे आलेले आहेत ते देखील आता परतीच्या वाटेला सुरू झालेले आहेत। आपण पाहू शकतो की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या ठिकाणी मराठा आंदोलक जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आपल्याला दिसून येत आहेत। संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे आहे त्याला भगवं रूप आलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळत आहे। हे आंदोलक सगळे आहेत महाराष्ट्राच्या राज्यभरातून विविध भागातून आलेले हे आंदोलक आहेत, आंदोलन करतायत, आझाद मैदानाला जाऊन आलेत। मात्र या ठिकाणी काही जे मराठा आंदोलक आहेत ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतायत। काही वेळापूर्वी या ठिकाणी आंदोलन देखील त्यांनी केलं होतं आणि सध्या मराठा आंदोलक जे आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात सध्या घोषणाबाजी करताना आपल्याला दिसून येत आहेत। अमित, गणेश, हे जे सगळे आंदोलक आहेत ते काय नेमकी भूमिका मांडतात? कारण परवानगी आजच्या एका दिवसाचीच आहे, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय इकडनं जायचं नाही असा अनेक आंदोलकांचा निर्धार बघायला मिळतोय। अमित, जरांगे पाटलांना जरी 1 दिवसांची परवानगी मुंबई पोलिसांनी दिली असली तरी आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही अशा प्रकारची भूमिका मराठा आंदोलकांची आहे आणि तशा प्रकारची तयारी ते करून आलेले आहेत। राज्यभराच्या विविध भागातून जे मराठा आंदोलक आहेत ते आपल्या गाड्या घेऊन आलेत आणि त्या गाड्यांमध्ये जवळजवळ अनेक दिवस पुरेल एवढं अन्नधान्य आम्ही घेऊन आलोय अशा प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी काही वेळापूर्वीच आपल्याला दिलेल्या आहेत। त्याच्यामुळे त्यांचा निर्धार पक्का आहे की जर आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर आम्ही माघार घेणार नाहीत। काहीही झालं तरी मात्र जरांगे पाटील यांच्या जीवाला जर काही झालं तर मुंबई भगवी केली आहे, त्यानंतर दिल्ली भगवी करू अशा प्रकारचा इशारा या मराठा आंदोलकांनी दिलाय। त्यामुळे जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मराठा आंदोलक काय करतील याचा विचार आता सरकारनं करायचा आहे। कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो। मात्र जरांगे पाटलांनी सगळ्या मराठा आंदोलकांना आवाहन केलेलं आहे की शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करायचंय। आता हे मराठी आंदोलक आहेत ते जरांगे पाटील यांचं ऐकतायत की आंदोलन करतायत ते पाहावं लागेल। आम्ही गणेश, खरं तर काही वेळापूर्वीच जरांगे पाटलांनी सांगितलं की शांततेत आपल्याला हे आंदोलन करायचंय, कोणीही कायदा सुव्यवस्थेला धक्का लावणार नाही। या कार्यकर्त्यांकडून काय प्रतिक्रिया येत आहेत? कशा पद्धतीने इथून पुढे त्यांची रणनीती असणार आहे? अमित, मी ही सगळी दृश्य तुम्हाला दाखवतो। आपण पाहू शकतो की हे सगळे मराठा आंदोलक आहेत। आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। 1 दिवसाची आंदोलनाची परवानगी आहे, मात्र किती दिवस थांबण्याचा निर्धार केलाय तुम्ही? जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही हलत नाही। एक मराठा, एक मराठा। पुढे काय ठरवलंय? जोपर्यंत आमचा गुलाल आमच्या अंगावर पडत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। मुंबई आमची आहे तशी सर्व मराठ्यांची आहे। खाण्यापिण्याची काय व्यवस्था केली मग एवढ्या दिवसाची? भरपूर खाण्यापिण्याची व्यवस्था आम्ही भरपूर खायला, धरण भाकरी, धरण पेठ। जरांगे दादांनी सांगितलंय की आंदोलन जे आहे ते शांततेच्या पद्धतीने करूयात, मात्र काही लोक आपली जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करतात, ट्रॅकवर देखील उतरले। ट्रॅकवर उतरले, ट्रॅक वगैरे कोणी उतरलेलं नाही, काय नाही। मोबाजी एवढा गोळा झालाय। आतापर्यंत शासनानं आमची फसवणूकच केली आहे आणि आज जर निर्णय झाला नाही तर काय पुढे? अजून म्हशी गाई बैल सगळे घेऊन येणार आहे मुंबईला। आज जर निर्णय झाला नाही तर आमची गोरढोरं म्हशी सगळ्या आम्ही घेऊन येऊ अशा प्रकारचा इशारा मराठा आंदोलक सध्या देताना दिसत आहेत। आम्ही ओके 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 दादा, कुठून आलात? आम्ही परभणीमधून। अच्छा, काय निर्धार करताय? आज 1 दिवस दिलाय तुम्हाला, आता थांबणार आहे का अजून पुढे? अजून आम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथंच राहणार। तुम्ही काय सांगाल? नाही नाही, असं जमणार नाही। सरकारनं मराठा आरक्षण दिलंच पाहिजे। काय मत आहे? कशाबद्दल? मराठा आरक्षणाबद्दल? मराठ्याला आरक्षण दिलंच पाहिजे। आज आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथून जाणार नाही। सदावरच्या म्हणलं होतं ना पाटील मुंबईमध्ये येऊ शकत नाही। सदावरच्या पाटील मुंबईमध्ये आल्यात, मागणी करते आणि या इकडे मुंबईला बदलते। काय सांगाल?
आमचं एकच म्हणणं आहे, ओबीसीला आणि ओपनला वेगवेगळी पिका सवलती सगळ्यांना सारखे पाहिजे. शिक्षणात तरी कमीत कमी शिक्षणात तरी आम्हाला हे पाहिजे, फायदा पाहिजे. पण आज जर निर्णय झाला नाही तर पुढे काय? पाटील म्हणत्याला तसं पाटील जो हलत नाही तर आम्ही हलत नाही. एक महिन्याचं राशन घेऊन आलाय असं आपले बांधव म्हणतायत. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या तुम्ही कुठून आलात? तुम्ही कुठून आलात? आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार. आम्ही मुळात शेतकरी आहोत, पिढान पिढीचे शेतकरी आहोत. आम्ही कुणबीचाच पहिले तो सांगायची गरज नाही. कुणबी असताना आम्हाला सरकार उगाच चाल ढकल करते. आम्ही ओरिजिनल कुणबी आहेत. आमचे पूर्वजापासून आरक्षण आम्हाला दिल्याशिवाय आपण पाहिलं की आक्रमक होताना दिसतायत. आम्ही अगदी मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत, जोरदार घोषणाबाजी केली जाते. तशी दृश्य सुद्धा समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातून ही सगळी आपण दृश्य बघतोय. अनेक ज्या गाड्या आहेत त्या अजून सुद्धा या परिसरात आपल्याला बघायला मिळत आहेत आणि त्याच गाडीमध्ये सगळं त्यांचं रेशन असेल किंवा इथून पुढे लागणारं गरजेचं साहित्य ते घेऊन आलेले आहेत. दोन अतिशय महत्त्वाची दृश्य सध्या आपण बघतोय. एकीकडे मनोज जरांगे पाटील आंदोलन स्थळावरून, उपोषण स्थळावरून आपल्याला बघायला मिळत आहेत. त्या ठिकाणी त्यांचं आज 10 वाजेच्या दरम्यान हे उपोषण सुरू झालं. तर दुसरीकडे संपूर्ण मुंबई परिसरामध्ये अतिशय महत्त्वाच्या भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी बघायला मिळाली. कारण मराठा आंदोलक राज्यभरातून मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आहे त्या ठिकाणीच गाड्या सोडून आंदोलन स्थळी येण्याचा या सगळ्या आंदोलकांनी प्रयत्न केला. मात्र मनोज जरांगे पाटलांनी त्यांना सूचना केल्या की कुठेही गाडी अशी सोडून जायचं नाहीये. पार्किंग ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी गाड्या लावायच्यात. पोलिसांना आणि सरकारला पूर्ण सहकार्य करायचंय असं सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी त्यांना सूचना केली. त्यानंतर कोणीही हुलडबाजी करायची नाहीये किंवा असं कोणी करत असेल तर त्याला थेट पोलिसांकडे द्यायचं आहे, अशा प्रकारच्या सूचना सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी दिलेल्या आहेत. गोंधळ घालणारे कोण आहेत हे शोधा असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे शांततेमध्ये हे आंदोलन पार पडायचं आहे अशी सूचना मनोज जरांगे पाटलांनी केलेली आहे. एकीकडे आपण बघतोय मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरू झालेलं आहे. अमरण उपोषण करणार. खरं तर परवानगी जी आहे ती आज सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मिळाली आहे. मात्र मनोज जरांगे पाटील ज्यावेळेला बोलत होते त्यांनी स्पष्ट केलं की आरक्षणाचा गुलाल डोक्याला लागल्याशिवाय इकडनं निघणार नाही. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेऊनच इकडनं बाहेर पडणार असा निर्धार मनोज जरांगे पाटलांनी केला आहे. त्यामुळे जशा प्रतिक्रिया आपल्याला या सगळ्या मराठा आंदोलकांकडून येत आहेत, कार्यकर्त्यांकडून येत आहेत, त्यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की भले परवानगी 1 दिवसाची असेल, मनोज जरांगे पाटील म्हणतील तसं आम्ही करणार, त्यांचा आदेश आम्ही पाळणार. त्याप्रमाणे जितका वेळ राहावं लागेल तितका वेळ राहणार, मात्र आरक्षण इकडनं घेऊन जाणार असा निर्धार या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातली सगळी आपण दृश्य बघतोय, ज्या ठिकाणी हे जे सगळे आंदोलक आहेत ते आता विश्रांती घेताना दिसत आहेत. जवळपास 500 ते 600 किलोमीटर मोठा प्रवास करत हे सगळे आंदोलक या ठिकाणी आलेत. राज्यभरातून अनेक ठिकाणाहून हे आंदोलक या ठिकाणी आलेले आहेत आणि सध्या हे आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती विश्रांती घेताना बघायला मिळत आहेत. अगदी थोड्या वेळामध्ये आता सगळं गर्दीची वेळ सुरू होईल. जे कोणी कार्यालयात गेलेले आहेत, ऑफिसेसमध्ये गेलेले आहेत, त्यांची परत जाण्याची, घरी जाण्याची वेळ मुंबईकरांची सुरू होईल आणि त्यावेळेला सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची खरं तर शक्यता आहे. कारण आत्ताच हा जो सगळा परिसर आहे तो खचाखच भरलेला आहे. त्यामुळे दोन महत्त्वाची दृश्य, एकीकडे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत, तर दुसरीकडे संपूर्ण मुंबईमध्ये मराठा आंदोलक आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण बघितलं होतं सकाळपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी या ठिकाणी झाली होती. अनेक ठिकाणी ज्या बाहेरगावून गाड्या आलेल्या आहेत त्या गाड्यांच्या रांगा आपल्याला बघायला मिळाल्या. त्यामुळे मुंबईकरांना सुद्धा ऑफिसला जाण्याच्या वेळेला मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला होता. जसं वाहन मिळेल तशा पद्धतीने सगळे आंदोलक मुंबईमध्ये येत होते. अगदी रिक्षा असेल किंवा बसेस असतील, ट्रेन असतील, जशी गाडी मिळेल तशा पद्धतीने मुंबईपर्यंत पोहोचण्याचा या सगळ्या आंदोलकांनी प्रयत्न केला. सध्या आपण दृश्यांमध्ये बघतो लोकलमधून सुद्धा अनेक जे आंदोलक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यामुळे मुंबईमध्ये आज या आंदोलनाला सुरुवात झाली. मात्र आरक्षण मिळाल्यानंतरच हे आंदोलन थांबेल, आरक्षण मिळाल्यानंतरच हे उपोषण थांबेल असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचा हा पुन्हा एकदा एल्गार आपल्याला बघायला मिळतोय. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे मराठा आंदोलक मुंबईमध्ये आज रवाना झालेले आहेत. इथले जेवढे पोर आहेत तेवढ्या पोरा सांगतो, ही काही पैदाच गोंधळ घालणारी यांना मराठी मोठे वाटत नाहीत. तुम्ही गोंधळ कधी घालाव, सरकारने अडचण आणल्यावर किंवा मी आंदोलन सोडून गेल्यावर. मी जाग्यावर ठाम आहे. तुम्ही गोंधळ घालता म्हणजे तुम्ही माजलेले अवलादी दिसतात तुमच्या. तुम्हाला मोगम मराठ्याचं वाटोळं करायचंय, राजकारण्याचं ऐकून गु खाऊ नका.
मी जर तिथं आलो ना तर त्याला पळून सुद्धा देणार नाही. ध्यानात ठेवा, तुमचं कोणीच ओळखीचं असलं त्याला म्हणा अर्ध्या मिनिटात ते मोकळं कर लवकर. CST पशी 25-30 जण आहेत माकडं. त्यांच्यामुळं आपल्या 18 किलोमीटर लोक थांबलेत इथं यायचे. हे 2% सुद्धा लोक नाही तिथं. 98% बाहेर आहेत आणखी मुंबईत यायचे. ह्या भंगार पोरामुळं कोण येते 2-4 जण. ते सरपंच सांगायला गेलं त्याला उलट बोललं. याचा अर्थ हे आपल्यातलं नाही, कारण हे सरपंच सगळ्या महाराष्ट्रातल्या जवळपास लोकांना आंदोलकाला ओळखीत आहे. ते माघारी बोलता याचा अर्थ ते आपल्या आंदोलनातला नाहीये. आणि आंदोलनातलं असलं ते 1 मिनिटात म्हणलं असतं गाडी तुम्ही सांगता तिथं लावतो. तर आपण बघतोय मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सूचना केलेली आहे, कोणीही गोंधळ घालू नका, जे कोण गोंधळ घालतायत त्यांना शोधा, अशा सूचना मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या आहेत. मुंबई में आज मराठा नेता जरांगे पाटिल हजारों लोगों की संख्या के साथ मुंबई पहुंच चुके हैं. इस समय हम मुंबई के सबसे बड़े सेंट्रल लाइन के CST स्टेशन यानी छत्रपति महाराज रेलवे टर्मिनस पे खड़े हैं और आप साफ तौर पर देख सकते हैं पूरे स्टेशन पर जो मराठा कार्यकर्ता है जो पूरे अलग अलग जिलों से, अलग अलग शहरों से, महाराष्ट्र से आए वो मुंबई में आए हुए हैं. और पूरे स्टेशन पे आप देख सकते हैं कि वो यहाँ पर मौजूद है और सिर्फ उनकी एक ही मांग है कि मराठाओं का जो रिजर्वेशन है वो उनके हक में मिलना चाहिए. तो बड़ी तादाद में जो लोग हैं वो यहाँ पर पहुंचे हुए हैं. अगर मैं अपने कैमरामैन को बोलूं कि आपको आगे की तरफ दिखाए कि किस तरीके से यहाँ पर जो सामने ये लोकल स्टेशन का स्टेशन है जहाँ पर लोकल ट्रेनें यहाँ पर चलती हैं और साथ ही साथ जो लॉन्ग डिस्टेंस ट्रेनें हैं वो वहाँ की हालत में दिखाऊंगा. पूरी जगह पर मराठाओं के जो कार्यकर्ता है वो यहाँ पर पहुंचे हुए हैं. साफ तौर पर यहाँ पे देख सकते हैं कि पुलिस की भी पूरी तरह बंदोबस्त लगा के रखे हुए हैं ताकि कोई लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खराब ना हो. ये जो जहाँ पे हम मौजूद हैं वो वहाँ से लोकल ट्रेनें चलती हैं, लोकल ट्रेनें ऑपरेट होती हैं. लेकिन आप अंदाजा लगाइए कि शाम के वक्त जब पीक आवर्स रहेगा, जब दफ्तर से लोग अपने घर की तरफ जाएंगे, उस समय यहाँ की हालात कैसी होगी. इसलिए पुलिस जो है वो अभी से बंदोबस्त बना के रखी हुई है ताकि लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खराब ना हो. प्लेटफॉर्म पर देखिए किस तरीके से लोग हैं वो बैठे हुए हैं. धीरे धीरे माना जा रहा है कि जो इनकी भीड़ है वो धीरे धीरे बढ़ती चली जाएगी. और जिस समय मैंने आपको बताया कि आज सारे दफ्तर खुले हुए हैं, पीक आवर्स में शाम को ये RPF और पुलिस के लिए बड़ी चुनौती होगी इस भीड़ को कंट्रोल करने के लिए, क्योंकि जो लोग हैं वो बड़ी तादाद में यहाँ पर आएंगे और अपने घर की तरफ जाएंगे. और साथ में देख सकते हैं कि अलग अलग जिले से, अलग अलग शहरों से, अलग अलग गाँव से जो मराठा जो लोग हैं वो यहाँ पर पहुंचे हुए हैं. वही हालात अगर मैं आपको दिखाऊंगा कि दूसरी तरफ जो लॉन्ग डिस्टेंस ट्रेन है जहाँ से लंबी दूरी की जो ट्रेन चलती है, एक्सप्रेस ट्रेन, वहाँ पर भी बड़ी तादाद में जो भीड़ है वो इकट्ठी हुई है. जो लोग यहाँ पे पहुंचे हैं लोकल ट्रेन पकड़ने के लिए और लॉन्ग डिस्टेंस ट्रेन पकड़ने के लिए, उन्हें भी बहुत ज्यादा मुश्किलों का सामना करना पड़ रहा है क्योंकि पूरे स्टेशन पर जो मराठा जो कार्यकर्ता है जो आए हैं मराठा मांग को, आरक्षण को लेकर, वो यहाँ पर मौजूद है. जैसा मैंने आपको बताया कि शाम होते होते वक्त जब ऑफिस की छुट्टी होंगी, बड़ी तादाद में यहाँ से स्टेशन के लोग पीक आवर्स अपने घर की तरफ जाते हैं. तो बड़ी चुनौती होगी शाम के बाद पुलिस उनको कंट्रोल करे और साथ ही साथ जो मराठा आरक्षण को लेकर जो विरोध प्रदर्शन कर रहे हैं उनको भी कंट्रोल करे. मुंबई से कैमरामैन राजेश सापे के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया. जरांगे हुकुमशाह आहेत का? हिटलर आहेत का जरांगे? तसं बनू पाहतायत का? ते न्यायालयाला मानायला तयार नाहीत. ते मुख्यमंत्री किंवा शासन प्रशासनाला मानायला तयार नाहीत. खरं तर जरांगेंचं मी तुम्हाला नेहमी म्हणतोय की हा आरक्षणाचा लढा नाहीये. हा मराठा बांधवांच्या शिक्षण नोकऱ्याची कळवळ जी दाखवली जाते मीडियाद्वारे, हे तसं नाहीये. जरांगेंनी मुंबईकडे निघतानाच स्क्रिप्ट फोडली. हा राजकीय अजेंडा असल्याची. हा राजकीय अजेंडा कसा? तर ते म्हणाले की मी हे सरकार उलथवून लावणार आहे. देवेंद्र फडणवीसांचं सरकार उलथवून लावण्यासाठी आम्ही आजपर्यंत म्हणायचो की विरोधी पक्ष त्यामध्ये सामील असेल,
पण आता मी जबाबदारीने सांगतो की सरकार उलथवण्यासाठी जसे विरोधी पक्षाचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत, तसंच अजितदादा पवारांचे आमदार खासदार त्यामध्ये सामील आहेत. हे मी जबाबदारीने सांगतोय. मी माझ्या पदरचं काही सांगणार नाही, मला पॉलिटिकल बोलायचंही नाही. जरांगे नावाच्या या चेहऱ्या आडून या महाराष्ट्रामधले आमदार खासदार सरकार अस्वस्थ करायचा प्रयत्न करतायत, सरकार बदलण्याचा प्रयत्न करतायत. आणि आरक्षण हा विषय नाहीये. माझ्या मराठा बांधवांना, तरुणांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे, जरांग्यांची ही जर मागणी मान्य झाली तर महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल. तो नांदेडचा एक खासदार आहे रवींद्र चव्हाण, त्यानं लेटर हेडवरती पाठिंबा दिलाय जरांगे पाटलांना. जरांगे पाटलांना तुम्ही पाठिंबा देताय, ओबीसीच्या आरक्षणाबद्दल तुमची भूमिका जाहीर करा. म्हणजे ओबीसीचं आरक्षण तुम्हाला संपवायचंय का? तुमच्या स्पर्धेमध्ये इथला ओबीसी टिकेल का? हे सगळे प्रश्न आहेत. बेकायदा मागणी, बेकायदा आंदोलन. लक्ष्मण हाके गेवराईत गेला, कुठल्याही प्रतिबंधाचा अध्यादेश नसताना, तर लक्ष्मण हाकेला नोटीस, FIR, आणि जरांगेनं मात्र रेड कार्पेट. खऱ्या अर्थानं गुन्हे दाखल होताना सुद्धा सामाजिक दुजाभाव या महाराष्ट्रात होतोय. मी राष्ट्रवादीचं बोलतच नाही, मी बंडू जाधवचं पण नाव घेतोय ना, मी रवींद्र चव्हाणचं पण नाव घेतोय ना, मी बजरंग सोनवणेचं पण नाव घेतोय. रसद ओबीसीचं आरक्षण संपवणे हा एकमेव कार्यक्रम सर्वपक्षीय आमदार. मी नावं घेतो ना, अजून कुणाची नावं घेऊ? सर्वपक्षीय अजित पवारांचे आमदार सहभागी आहेत. अरे जाहीररित्या तुमच्या वाहिन्यांद्वारे मुलाखतीत त्यांनी सांगितले ना. तुम्हाला फुटेज नसेल तर मी पाठवतो तुमच्याकडे. शांततेत राहून सरकारला आणि पोलिसाला सहकार्य करण्याची जबाबदारी तुमची. स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं. तुम्ही जी मुंबई जाम केली ना मराठ्यानो, 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे, जबाबदारी तुमची आहे. आता माझ्या मराठ्याचे मान खाली होईन असं काही इथले आंदोलक मराठ्याने वागायचं नाही.